विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण प्रतीक्षा लोणकर यांच्या स्वकथनातील झपाटलेपण हा जो पाठ्यघटक आहे त्यावर आपण चर्चा करत होतो. आपला जो पेपर आहे मराठी कथात्मक साहित्य, या पेपरमध्ये एकूण 3 भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिलं चरित्र, दुसरं स्वकथने आणि तिसऱ्या भागामध्ये कथा, ललित लेख, याचबरोबर कादंबरी आणि प्रवास वर्णन. तर यापैकी आपण जे स्वकथनेमध्ये तिसरा जो पाठ्यघटक आहे, म्हणजे एकूण 10 घटकापैकी जो 6वा पाठ्यघटक आहे झपाटलेपण, प्रतीक्षा लोणकर यांचा, त्याचा आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये विचार करत होतो. पहा, आपण झपाटलेपण ते जाणतेपण हे त्यांचं प्रतीक्षा लोणकर यांचं आत्मकथन आहे, ज्याला आपण स्वकथने असंही म्हणतो. पहा, तर त्या आत्मकथनामध्ये एक सिनेकलावंत म्हणून आपण कसं घडलो, हे घडत असताना आपल्यावर कोणाकोणाचे संस्कार झाले, आणि मग नावारूपाला आल्यानंतर आपण कलावंत म्हणून कोणती तत्त्व उराशी बाळगली आणि ती कशी जोपासण्याचा प्रयत्न केला, या अनुषंगाने त्यांनी झपाटलेपण ते जाणतेपण या आपल्या स्वकथनातून त्यांनी या ठिकाणी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. झपाटलेपण या स्वकथनाचा आपण आस्वाद घेत असताना सुरुवातीला आपण प्रतीक्षा लोणकर यांच्याविषयी माहिती पाहिली. प्रतीक्षा लोणकर ह्या सिनेकलावंत आहेत. प्रसिद्ध सिनेकलावंत प्रशांत दळवी यांच्या त्या पत्नी आहेत, आणि त्यांची दामिनी ही मालिका दूरदर्शनवर खूप गाजली होती. त्याने अनेक नाटकामधून, अनेक चित्रपटातून, मराठी नाटक असो, हिंदी नाटक असो किंवा मराठी हिंदी या दोन्ही चित्रपटातून त्यांनी काय केले, पहा, अतिशय चांगला अभिनय केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर झपाटलेपण ते जाणतेपण या आत्मचरित्रामध्ये ते आपण कसं घडलो हे सांगत असताना ते सुरुवातीला सांगतात की 10वीची परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत, आणि मग साहजिकच 10वीला त्या मेरिटमध्ये आलेल्या आहेत. पहा, त्यामुळं घरच्यांना असं वाटतं की त्यांनी सायन्स घ्यावं. सायन्स, आर्ट्स की कॉमर्स या तिन्ही फॅकल्टीपैकी कोणती फॅकल्टी निवडावी, कोणती शाखा निवडावी, हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. अशा वेळेस सर्व घरच्यांना असं वाटत असतं की त्यांनी सायन्स निवडावं का. परंतु प्रतीक्षा लोणकर यांचा कल मात्र कला शाखेकडे असतो, आणि त्यामुळं मग साहजिकच त्या काय करतात, पहा, कला ही शाखा निवडतात. पहा, आणि मग औरंगाबादमध्ये त्या काय करतात, पहा, प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयीन स्तरावरच असताना त्यांनी जिगुषा हा ग्रुप त्यांनी स्थापन केला आहे. आणि या ग्रुपच्या माध्यमातून, जिगीषा या ग्रुपच्या माध्यमातून त्या काय करतात, पहा, वेगवेगळ्या नाटकांमध्ये भाग घेताना प्रामुख्याने आपल्याला दिसतात. पहा, तर त्यांचा हा जो ग्रुप आहे, या ग्रुपनं सुरुवातीला स्त्री ही एकांकिका सादर केली. पहा, त्यांची एकांकिका खूप गाजली. त्यांचे अनेक प्रयोग त्यांनी औरंगाबाद आणि औरंगाबादच्या परिसरामध्ये केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पहा, आणि मग यानंतर औरंगाबादमध्ये ज्या विविध चळवळी होत्या, त्याच्यामध्ये मग नामांतराची चळवळ आहे, मराठवाडा विकास आंदोलन चळवळ आहे, स्त्रीमुक्ती चळवळ आहे, किंवा आंतरजातीय विवाह चळवळ, या चळवळीचा आपल्यावर कसा परिणाम झाला, आपण कसं घडत गेलो, हे त्या ठिकाणी सांगतात. पहा, आणि मग या जिगीषा ग्रुपच्या माध्यमानं त्या विविध नाटकं, एकांकिका सादर करत असताना त्यांचा एक ग्रुप तयार झालेला आहे, आणि त्यामध्ये प्रशांत दळवी हे त्याचे काय प्रमुख आहेत. ते असं ठरवतात की आता आपण औरंगाबादला काम करण्यापेक्षा आपण काय करू, पहा, मुंबईला जाऊ, आणि मग मुंबईला गेल्यानंतर आपलं हे जे कार्य आहे ते आपण राज्यव्यापी होईल, देशव्यापी होईल, आपल्याला एक मोठं व्यासपीठ मिळेल. आणि मग या अनुषंगानं त्यांचा ग्रुप मुंबईला जायचं काय करतो, पहा, ठरवतो. आणि मग मुंबईला जायचं ठरवल्यानंतर साहजिकच सुरुवातीला घरच्यांचा विरोध होतो, परंतु तो शेवटी ते घरच्यांचा होकार मिळवतात, आणि मग काय करतात, पहा, ते मुंबईला जातात. आणि मग मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळा संघर्ष करत प्रत्येक कलावंत काय करतो, पहा, स्वतःला त्या ठिकाणी घडवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. पहा, आणि ते त्या काय क्षेत्रामध्ये काय होतात, पहा, यशस्वी होतात, आणि ते स्ट्रगल करतात, त्यांना संघर्ष करावा लागतो. आणि मग
त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला एक चांगला कलावंत व्हायचं आहे, लक्षात घ्या. आणि मग चांगला कलावंत व्हायचं असल्यामुळं ते काय करतात पहा, ते अनेक त्रास सहन करतात, कष्ट सहन करतात, आणि मग ते एक दिवस काय होतं पहा, नावारूपाला येतात. इथपर्यंतचा भाग आपण काल अभ्यासला होता पहा. पुढे त्यांनी असंही म्हटलंय पहा की कधी कधी त्यांच्याकडे आज अनेक जण येतात पहा, आणि ते असं मला सांगतात की या क्षेत्रामध्ये नाव कमवायचं आहे, या क्षेत्रामध्ये आम्हाला करिअर करायचं आहे. आणि त्यावेळेस मग त्या विचारतात की कशासाठी, तर त्यावेळेस त्या कलाकारांचं जे उत्तर असतं ते असं म्हणतात पहा की ग्लॅमर, पैसा आणि नाव कमवण्यासाठी अनेक लोक या क्षेत्राकडे काय होतात पहा, आकर्षित होतात. परंतु खरा जो कलावंत असतो त्याचं कलेवर प्रेम असतं. ग्लॅमर, पैसा या गोष्टीपासून तो कोसो दूर असतो. आणि आपण हे व्रत अंगी बाळगलं म्हणून आपण एक चांगलं नावारूपाला आलो, असंही त्या ठिकाणी काय करतात पहा, स्पष्ट करतात पहा. तर झपाटलेपणापासून त्यांचा हा जो प्रवास सुरू झालेला आहे, औरंगाबाद ते मुंबईला ते आलेले आहेत, आणि मुंबईला आल्यानंतर ते एक चांगलं व्यासपीठ त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्या माध्यमातून त्या विविध नाटकामध्ये काम करतात, विविध चित्रपटामध्ये काम करतात, आणि एक चांगल्या कलाकार म्हणून त्या काय होतात, यशस्वी होतात. परंतु आपण कलाकार म्हणून यशस्वी झाल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये काय व्रत बाळगले असे त्या सांगतात पहा. आणि या संदर्भामध्ये त्यांनी स्मिता पाटील यांच्या पुस्तकातील एक संदर्भ दिलेला आहे पहा. ते असं म्हणतात, नमक हलाल चित्रपटातलं पावसातलं भडक आणि उतान नृत्याचं शूटिंग करून ती घरी परतले. तर स्मिता पाटील यांचा नमक हलाल हा चित्रपट खूप गाजलेला आहे पहा. आणि त्या नमक हलाल चित्रपटामध्ये एक पावसामध्ये गाणं आहे, आणि मग त्या गाण्यामध्ये त्यांनी काही उतान अशी दृश्य दिलेली आहेत पहा, काही भडक अशी दृश्य त्या गाण्यामध्ये त्यांना द्यावी लागली. आणि मग त्या गाणं वगैरे त्याचा अभिनय करून त्या घरी आल्यानंतर स्मिता पाटील काय करतात पहा, धाय मोकळून रडतात. आणि त्या असं म्हणतात पहा की मी हे कशासाठी करते, या प्रश्नाने नक्कीच खूप त्रास दिला असणार. त्याचवेळी मनाशी खुणगाठ बांधली. जे काम करून घरी येऊन रडावं असं वाटेल असं काम आयुष्यात कधीही आपल्या हातून होता कामा नये. तर काय म्हणतात प्रत्यक्षा लोणकर, त्यांनी स्मिता पाटील यांचा संदर्भ दिलेला आहे की स्मिता पाटील यांनी नमक हलाल या चित्रपटामध्ये पावसामध्ये जे गीत सादर केलं, त्यांना ते गीत सादर करायचं नव्हतं, परंतु ते दिग्दर्शकाची तशी मागणी होती, आणि त्यामुळं त्यांना ते गीत त्या ठिकाणी सादर करावं लागलं. त्या गीतामध्ये त्यांना आणि उतान दृश्य द्यावी लागली. त्याचबरोबर ते जे चित्रपटात ते जे गीत आहे त्या गीतामधून भडक उतान दृश्य द्यावी लागल्यामुळं तेव्हा जे स्मिता पाटील यांनी घरी आल्यानंतर त्या धाय मोकळून रडतात. आणि आपण हे कशासाठी करतोय असा प्रश्न त्यांच्या मनाला भेडसावतो का. तर प्रत्यक्षा लोणकर देखील असं म्हणतात पहा की मी देखील ते हेच ठरवलं की जे आपल्या मनाला पटत नाही असे दृश्य असं आपण चित्रपटामध्ये मालिकेमध्ये काम करायचं नाही असं त्या सांगतात पहा. पुढं त्या दामिनी या आपल्या त्यांच्या गाजलेल्या मालिकेविषयी सांगतात पहा. ते असं म्हणतात पहा, माझ्या कला जीवनात दामिनीचा रोल खूप महत्त्वपूर्ण ठरला. तर त्यांच्या जीवनामध्ये दामिनी ही जी त्यांनी मालिका दूरदर्शनावर सादर केली, त्या मालिकेमुळे त्या घरोघरी पोहोचल्या, आणि प्रामुख्यानं अन्यायाविरुद्ध लढणारी एक कणखर मुलगी अशी भूमिका त्यांनी त्या मालिकेमध्ये वठवली पहा. आणि त्या मालिका ही दररोज दूरदर्शनवर सादर केली जायची पहा. आणि तिचे अनेक आपल्याला चाहते वगैरे, फार मोठा चाहता असा वर्ग होता. आणि त्यामुळं दामिनीनं प्रत्यक्षा लोणकरला एक ओळख मिळवून दिली. ते असं म्हणतात पहा की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये अशी एखादी मालिका, असा एखादा चित्रपट येतो की त्या चित्रपटातील भूमिकेमुळं, त्यात त्यांनी केलेल्या अभिनयामुळं त्या काय होता पहा, नावारूपाला येतात. तशाच प्रकारे दामिनी या मालिकेमुळे प्रत्यक्षा लोणकर या घरोघरी पोहोचल्या आणि एक सक्षम कलाकार म्हणून त्या समोर उभ्या राहिल्या पहा. आणि त्यामुळं दामिनी या मालिकेमुळचा परिणाम काय झाला त्याचं तिने उदाहरण दिलेलं आहे पहा की एक दिवस ते असंच घरी बसलेले असताना एक ग्रस्त त्यांना भेटायला येतात पहा. आणि मग ते अकोल्याच्या पोलीस खात्यात नोकरीला असतात ते गृहस्थ. आणि मग ते प्रत्यक्षा लोणकर यांना भेटतात, आणि मग त्यांना ते असं म्हणतात की मॅडम, तुमची मी दामिनी ही मालिका पाहून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काय केला पहा, आवाज उठवला. आणि मग भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवत असताना मला
पोलीस खात्यातून नोकरीतून देखील काढलं बा. आणि मी आता भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लढत आहे. त्यावेळेस प्रतीक्षा लोणकर असं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही चांगलं काम करत आहात, असं लढत राहा. त्यावेळेस ते गृहस्थ असं म्हणतात की तुम्हीसुद्धा आता माझ्यासोबत लढायला आलं पाहिजे पा. आणि मग त्यांनी थोडं त्यांना समजावून सांगितलं प्रत्यक्षा लोणकर यांनी, आणि त्यांना 2 मिनटं ते त्यांना बोलल्या आणि त्यांनी समजावून सांगून ते गृहस्थ परत निघून गेलेत पा. आणि त्यावेळी मग प्रतीक्षा लोणकर विचार करतात पा. ते असं म्हणतात की आपल्या एका दामिनी या मालिकेमुळं समाज मनावर काय त्याचा परिणाम झाला आहे, याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लोक काय करतात पा, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवतात. आणि त्यामुळं आपण देखील समाजाचं काहीतरी देणं लागतं. निवळ भूमिका सादर करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा काही गोष्टीचा अंगीकार करावा लागेल असं त्या ठिकाणी ठरवतात पा. आणि त्यांच्या दामिनी या मालिकेमुळं, त्या दामिनीच्या यशानंतर त्यांना अनेक महाविद्यालयामध्ये, अनेक फंक्शनच्या कार्यक्रमामध्ये, युवती मेळावे, महिला मेळावे, गॅदरिंग, यूथ फेस्टिवल्स या ठिकाणी त्यांना बोलवणं येतं पा. सुरुवातीला त्यांना ते नकोसं वाटते, कारण त्यांच्या पाठीमागं कामाचा फार मोठा व्याप आहे. आणि हे सगळं काम करून युवत मेळावे, युवती मेळावे, फेस्टिवल या ठिकाणी जाणं त्यांना त्यांच्या वेळेत ते नियोजनामध्ये बसत नाही. पण तरीही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूनं त्या काय करतात पा, या युवती मेळावे, गॅदरिंग्स, महिला मेळावे, युथ फेस्टिवल्सला त्या ठिकाणी त्या जातात पा. आणि मग त्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये देखील भाग घेतात. त्यांनी संदर्भ डॉक्टर लागूंचा दिलेला आहे पा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असताना डॉक्टर लागूंनी असं म्हटलं होतं पा की धीरगंभीर आवाजात जर परमेश्वरला रिटायर करा असं सांगितलं तर परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणारे लोकही नक्की त्याचा विचार करतील. ते असं म्हणतात पा की कलाकारानं केवळ मालिकामधून, चित्रपटामधून भूमिका तर सादर कराव्यातच, परंतु त्याचबरोबर प्रत्यक्ष व्यवहारामध्येही त्यांनी काय केलं पाहिजे पा, काम केलं पाहिजे. सर डॉक्टर श्रीराम लागू हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात आणि त्यांचं ते घोषवाक्य प्रसिद्ध आहे की तुम्ही परमेश्वराला काय करा पा, रिटायर करा. ते असं म्हणतात की डॉक्टर लागूंपासून प्रेरणा घेऊन काही लोकांनी त्यांचे जर विचार आत्मसात केले, ते जर आचरणामध्ये आणले तर समाजामध्ये परिवर्तन होईल हा भाव त्या ठिकाणी व्यक्त करतात पा. आणि त्यामुळं त्या देखील विविध अधिवेशनामध्ये सहभाग घेतात. त्यांनी संदर्भ दिलेत पा की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं राज्यस्तरीय अधिवेशन असो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जे राज्यस्तरीय अधिवेशन ठेवलं होतं त्या अधिवेशनाला त्या जातात पा. लक्षात घ्या. इतकं नाही तर नंदुरबारची डाकीन परिषद असो, नंदुरबारमध्ये जी डाकीन परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे पा. बारामतीजवळ सांगलीला बचत गटात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या मेळाव्यामध्ये त्या काय करतात पा, त्या स्नेहसंमेलनामध्ये त्या भाग घेतात का. किंवा लोकांच्या आरोग्यासाठी कळकळीने काम करणारे डॉक्टर अहंकारी आणि त्यांच्या पत्नी यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रम असो, या सगळ्या ठिकाणी त्या काय करतात पा, सहभाग घेतात पा. म्हणजे प्रतीक्षा लोणकर ह्या प्रसिद्ध सिनेकलावंत आहेत. लक्षात घ्या, फार मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे. त्या चित्रपटामध्ये, मालिकांमध्ये, नाटकांमध्ये काम करतात आणि हे काम करत असताना त्याच्यातला वेळ काढून त्या वेगवेगळ्या याचे सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये त्या सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतात. मग त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं राज्यस्तरीय अधिवेशन असो, किंवा नंदुरबारची डाकीन परिषद असो, किंवा बारामतीजवळ बचत गटात काम करणाऱ्या महिलांचं स्नेहसंमेलन असो, किंवा आरोग्यासाठी काम करणारे डॉक्टर अहंकारी यांच्या पत्नीनं आयोजित केलेला स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम असो, अशा विविध कार्यक्रमामध्ये काय करतात पा, भाग घेतात. आणि मग सहभाग घेऊन त्या ठिकाणी ते आपले विचार मांडतात पा. लोकांमध्ये परिवर्तन होण्याची त्यांना काय पा, अपेक्षा आहे पा. आणि मग ह्या सगळं काम करत असताना त्यांनी असं सांगितलं पा, मला माझ्या भूमिका करताना या सगळ्यांचीच खूप मदत झाली. आणि मग त्या विविध या सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेत असल्यामुळं त्यांना मग चित्रपटामध्ये, मालिकामध्ये काम करताना देखील या गोष्टीचा खूप फायदा झाला पा.
ग्रामीण वातावरणातून येऊन पुढे बिझनेस वुमन झालेली वसुधा मालिकेतील वसुधा रंगवताना ग्रामीण जीवनाचा पट लगेच डोळ्यासमोर आणता आला. पहा, त्याने उदाहरण दिलेले. त्यांची वसुधा ही मालिका खूप गाजलेली बा. तर वसुधा या मालिकेमध्ये एक ग्रामीण भागातून आलेली मुलगी पुढे बिझनेस वुमन बनते आणि तिच्या मग ती धाडसाची कहाणी त्यांनी त्या मालिकेमध्ये स्वतः त्यांनी वसुधेच्या भूमिका त्यांनी साकारलेली पहा. आणि मग त्यांना ते ग्रामीण भागातला परिसर हे सगळ्या गोष्टी त्यांना त्याचा फायदा होतो पहा. किंवा दौलतमधील तत्वनिष्ठ रेणुका राजकारणात पडल्यावर कशी हुशार बनून जाते हे चटकन समजून घेऊ शकले. किंवा त्याने जे दौलत ही जी मालिका साकार केली त्याच्यामधील जी रेणुका आहे ती राजकारणात पडल्यानंतर कशी हुशार बनते आणि कशी तत्वनिष्ठ बनते या गोष्टीचा फायदा मला हे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतल्यामुळे कसा झाला हे त्या या ठिकाणी सांगतात पहा. किंवा भेटमधील आईपण आणि बाईपण आसुसीने जगणारी सुद्धा असो. किंवा बाईपण या मालिकेमधील त्यांची भेट या मालिकेमधील जी सुधा आहे ती आई पण कशी सांभाळते आणि बाई पण देखील कसं सांभाळते हे त्यांनी सांगितले पहा. किंवा इक्बालमधील मुक्या बहिऱ्या मुलाला सपोर्ट करणारी मुस्लिम वातावरणातील सईदा असो या सगळ्या भूमिकांना जिवंतपणा आला तुम्हाला भेटलेल्या समोरसून जीवन जगणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांमुळेच. पहा, त्यांनी आपल्या यशाचं गमक इथं सांगितलेलं आहे पहा की त्या विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतात आणि मग या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेत असताना त्यांना वेगवेगळ्या स्त्रियांचं धाडसी स्त्रियांची भेटी झालेल्या आहेत आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला फायदा कसा झाला ह्या त्या ठिकाणी प्रांजळपणे सांगतात पहा. प्रत्येक वेळी भूमिका निवडताना ती केवळ स्वाभिमानी करारी व्यक्तिरेखा असेल असं नाही. कारण असं जर केलं तर माझ्यातल्या कलाकाराला मला न्याय देता येणार नाही. साधारणतः मिळेल त्या भूमिका करण्यापेक्षा पटतील त्या आणि आवडतील अशा भूमिका करण्याकडेच माझा जास्त कल असतो. पहा, त्यांनी एक तत्व अंगीकारलेले पहा आपल्या जीवनामध्ये. चित्रपटामध्ये मालिकामध्ये काम करत असताना मिळेल ती भूमिका आपण साकारायची नाही. तर आपल्याला जी आवडेल आपल्याला जी पटेल जी न्याय देणारी भूमिका असेल ती भूमिका त्यांनी या ठिकाणी साकारण्याचे ठरवलेले पहा. आणि त्यामुळे त्यांना अनेक मालिकांमध्ये काम येऊनही त्यांनी ते काम स्वीकारलेलं नाही पहा. कारण त्यांच्या मनाजोगी जर ती भूमिका नसेल त्यांना आवडणारी त्यांना न पटणारी त्यांच्या तत्वाशी विसंगत जर भूमिका असेल तर त्यांनी ती स्वीकारलेली नाही पहा. आणि त्यामुळे त्यात सांगतात पहा की समाजाला 4 पावले मागे नेणाऱ्या कलाकृती हे खूप महत्त्वाचे आहे पहा. लक्षात घ्या. एखादा चित्रपट असो मालिका असो एखादी कथा असो कादंबरी असो नाटक असो हे जे साहित्य हे साहित्य ह्या ज्या कलाकृती समाजाचा आरसा असतो पहा. आणि मग या कलाकृतीनं समाजाला 4 पावलं पुढं नेलं पाहिजे. लक्षात घ्या. समाज हा बदलला पाहिजे. चित्रपट मालिका पुस्तकं हे वाचल्यानंतर तो प्रतिगामी न बनता तो पुरोगामी बनला पाहिजे. लक्षात घ्या. तो परिवर्तनशील झाला पाहिजे. आणि त्यांची ही भूमिका आहे लक्षात घ्या प्रतीक्षा लोणकर यांची. ते या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात पहा की समाजाला 4 पावलं मागे नेणाऱ्या म्हणजे अधोगती नाही तर समाजाची प्रगती होणाऱ्या भूमिका मी स्वीकारल्या पहा. ते असं म्हणतात समाजाला 4 पावलं मागे नेणाऱ्या भूताखेतावर जादू टोण्यावर आधारलेल्या चकचकीत सिरियल्स आज आपण पाहतो पहा वेगवेगळ्या मालिका भूताखेतावर हे की नाही नागिन पार्ट 1 पार्ट 2 काल्पनिक अशा ज्या मालिका आहेत अशा मालिका प्रतीक्षा लोणकर यांनी स्वीकारलेल्या नाहीत. लक्षात घ्या की ज्या समाजाला 4 पावलं मागं नेतात. जादू टोना भूताखेतावर आधारलेल्या चकचकीत स्वरूपाच्या ज्या मालिका आहेत सिरियल्स यांना आम्ही कधीच जीवनामध्ये स्थान दिलं नाही असं ते सांगतात पहा. कला जीवनात फारसं स्थान असणार नाही कारण जे मलाच पटत नाही ते लोकांना पटवून देण्यासाठी मी माझी ताकद कशाला खर्च करू असं त्या म्हणतात. तर समाजाला पाठीमागं नेणाऱ्या समाजाला पुन्हा 12व्या 10व्या शतकामध्ये पाठीमागं घेऊन जाणाऱ्या प्रत्येकामी बनवणाऱ्या अशा मालिका मी स्वीकारत नाही. विशेषतः जादू टोना आधारणाऱ्या असलेल्या भूताखेतावर असलेल्या त्याच्यापेक्षा समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवणाऱ्या समाजाला दिशा दाखवणाऱ्या अतिशय धाडसी भूमिका त्यांनी स्वीकारलेल्या पहा.
हे पहा, कलावंताच्या सामाजिक बांधिलकीविषयी नेहमीच बोललं जातं. ठीक आहे ना. आपल्याला असं दिसतं पहा की कलावंत चित्रपटामधून मालिकेतून सामाजिक बांधिलकीच्या खूप गप्पा मारतात, परंतु वास्तवामध्ये मात्र त्यांचं आणि समाजाचं फारसं काही देणं घेणं असत नाही. तर तसं प्रतीक्षा लोणकर यांचं नाही. पहा, त्यांनी ज्या भूमिका साकारल्या मालिकेमधून चित्रपटामधून, प्रत्यक्ष त्यांनी समाजाशी बांधिलकी जोपासलेली पहा, आणि प्रत्यक्ष त्या फील्डवर काम देखील करतात. त्यांनी सांगितले पहा, सामाजिक बांधिलकी म्हणजे काही कपाटात ठेवायची गोष्ट नाही. गरज असेल तेव्हा बाहेर काढली आणि त्रास होत असेल तेव्हा ठेवून दिली कपाटात, असं नाही होऊ शकत. आणि त्यामुळं लोकांकडून तर या बांधिलकीची जास्त अपेक्षा असते. हे पहा, लोकांची डॉक्टर, सुधारक, प्राध्यापक, सिनेकलावंत यांच्याकडून सामाजिक बांधिलकीची अपेक्षा असते पहा, आणि त्यामध्ये त्यांनी उतरलंही पाहिजे. पण तसं घडताना आपल्याला दिसत नाही. परंतु प्रत्यक्ष लोणकर मात्र याला अपवाद आहेत पहा. त्यांनी प्रत्यक्ष मालिकेमध्ये, प्रत्यक्ष चित्रपटामध्ये काम करत करत त्यांनी काय केलं पहा, सामाजिक बांधिलकी जोपासलेली पहा. आणि त्यामुळं त्या वेगवेगळ्या नाटकांमध्ये भाग घेतात. नाटकं कोणती? तर समाजाला दिशा दाखवणारी, समाजामध्ये परिवर्तन घडवणारी. त्यांनी उदाहरण दिलेले पहा की अनिशनं जे नाटक ठेवलं होतं, अनिशनं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं, डॉक्टर तुम्ही सदा या नाटकामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे पहा. या नाटकाचे त्यांनी विदर्भामध्ये 10 प्रयोग घेतले पहा, आणि या 10 प्रयोगामधून डॉक्टरांची व्यावसायिक नीतिमत्ता असा परिसंवादी त्यांनी आयोजित केला होता पहा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं. डॉक्टर तुम्ही सदा हे नाटकाचे त्यांनी विदर्भामध्ये प्रयोग घेतले, आणि डॉक्टरांची व्यावसायिक नीतिमत्ता या विषयावर त्यांनी परिसंवाद देखील आयोजित केला होता. त्या संवादामध्ये प्रत्यक्ष लोणकर यांनी भाग घेतलेला आहे, किंवा डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे पहा. सामान्य लोकांना बुवाबाजी, जादूटोण्यापासून दूर नेऊन डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. आता हे जे नाटक आहे, या नाटकामध्ये प्रामुख्यानं जादूटोणा, बुवाबाजी, ठीक आहे ना, किंवा अंधश्रद्धा ज्या वेगवेगळ्या आहेत ग्रामीण भागात त्या लोकांना त्याच्यापासून दूर नेण्यासाठी जादूटोणा करण्यापेक्षा, मंत्रतंत्र म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करा, पहा, डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांकडून औषध पाणी गोळ्या घ्या. तर ही जी भूमिका आहे, ही भूमिका डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकामध्ये प्रतीक्षा लोणकर यांनी बजावलेली पहा. त्यांनी परिसंवाद देखील आयोजित केले. या परिसंवादामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सध्याचे अध्यक्ष श्याम मानव, त्या गावातले स्थानिक डॉक्टर्स, आमच्या नाटकातले डॉक्टर गिरीश ओक असे सहभागी झाले होते. तर त्या परिसंवादामध्ये सहभागी होतात पहा. साधारणतः 2 तास हा परिसंवाद चालेल. प्रत्येक गावात अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल. तर गावोगावी त्यांनी हे परिसंवाद ठेवलेत पहा. त्यामधून समाजामध्ये त्यांनी जागृती केलेली. विशेषतः विदर्भामध्ये नंदुरबार वगैरे जो परिसर आहे, त्या ठिकाणी जो आदिवासी परिसर आहे, त्या परिसरामधले जे लोक आहेत ते आजही आपला मुलगा जर आजारी पडला तर ते दवाखान्यात दाखवण्याऐवजी एका भोंदू बाबाला दाखवतात. त्याच्याकडून मग औषध, मंत्र, पाणी वगैरे घेऊन त्याला जगवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर प्रकाश आमटे यांचे जे चिरंजीव आहेत त्यांचा जर चित्रपट तुम्ही पाहिला असेल पहा, तर त्या चित्रपटामध्ये तुम्हाला हे दृश्य सगळे दिसतील पहा. तर डॉक्टराबद्दल आपली चांगली वाईट मतं नोंदवत होते. डॉक्टर्स त्यांना उत्तर देत होते, स्वतःला करेक्ट करत होते. आम्ही आमच्या नाटकातली प्रत्यक्ष जीवनातील भूमिका त्यांच्यासमोर मांडत होतो पहा. म्हणजे नुसतं नाटकातच भूमिका त्यांनी साकार केली असे नाही, तर प्रत्यक्ष नाटक संपल्यानंतर त्यांनी जे परिसंवाद आयोजित केले, त्या परिसंवादामध्ये सहभाग घेऊन त्या लोकांमध्ये परिवर्तन घडवण्याचं काम प्रतीक्षा लोणकर आणि त्यांच्या कंपनीने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. याशिवाय त्यांनी काही मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहेत पहा. तर आपल्याला माहिती, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांची त्यांनी मुलाखत घेतलेली पहा. त्यांचं, नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खूप गाजलेलं आहे पहा. आणि मग या आत्मचरित्राचा इंग्रजीमध्ये अनटचेबल्स असं भाषांतर केलेलं आहे. तर याचे विविध कार्यक्रम झालेले आहेत. तर त्यांनी नरेंद्र जाधव यांची मुलाखत घेतलेली. त्या संदर्भातला त्याने अनुभव सांगितलेला आहे पहा, की ग्रंथालीने हे उपक्रम राबवलेला आहे पहा. त्या उपक्रमामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांची मुलाखत प्रतीक्षा लोणकर यांनी घेतलेली पहा. तर प्रतीक्षा लोणकर
नरेंद्र जाधवविषयी असं मत व्यक्त करतात पहा की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन आज रिझर्व्ह बँकेचे अर्थतज्ज्ञ होण्यापर्यंत पोहोचलेले हे व्यक्तिमत्व, पण त्यांच्या प्रवासात कुठेच कडवटपणा नव्हता, तर जीवन जगण्यातली गंमत, त्यांचा हजरजबाबीपणा, प्रत्येक विषयावरची त्यांची स्वच्छ मतं, त्यांचं वक्तृत्व सगळं थक्क करणारं होतं. मुलाखतीतून अस्सल व्यक्तिमत्व उभं राहिलं. त्यांची मुलाखत घेत असताना त्यांना आलेले अनुभव प्रत्यक्ष लोणकर यांनी मांडलेले आहेत पहा. तर नरेंद्र जाधव यांची कशी मतं स्वच्छ आहेत, त्यांचं वक्तृत्व कसं प्रकांड आहे आणि त्यांचे जे निर्मळ मतं त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत पहा. त्यामुळे एक अस्सल व्यक्तिमत्व आपल्यासमोर कसं उभं राहिलं हेही त्या ठिकाणी नोंदवतात पहा. याशिवाय त्यांनी आशुतोष गोवारीकरची मुलाखत घेतलेली पहा आणि त्या आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणारे त्यांचे काही चित्रपट आहेत पहा. तर मुलाखत घेत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे पहा की माझ्या चित्रपटात सामाजिक भावनाबरोबर गाणी असलेली मलाही आवडतात. तर त्यांच्या चित्रपटामधले जे गीतं आहेत त्याच्यामध्ये सामाजिक भावना व्यक्त झालेल्या आहेत, लक्षात घ्या. केवळ मनोरंजन या हेतून त्यांचे चित्रपट असत नाहीत पहा. तर समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, त्याचबरोबर मनोरंजनापेक्षाही त्यांना सामाजिक भावना खूप महत्त्वाच्या वाटतात पहा, असे त्यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्यक्ष लोणकर असं सांगतात की या मुलाखती घेतल्यामुळं मला माणसं कळत गेली, माणसाचे स्वभाव कळत गेले, हळूहळू त्यांचे संस्कार त्यांच्यावर झालेले त्या या ठिकाणी नमूद करतात पहा. त्यांनी दूरदर्शनवर फेअर अँड लवली भरारी हा कार्यक्रम घेतला होता पहा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून फेअर अँड लवली भरारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेल्या ज्या स्त्री आहेत त्यांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या होत्या पहा. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये कसं करिअर घडवलेलं आहे, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये कसं नावलौकिक मिळवलेलं आहे, अशा उद्योजक सामाजिक काम करणाऱ्या ज्या स्त्री आहेत त्यांच्या मुलाखत त्यांनी घेतलेल्या आहेत पहा. त्याही सांगतात पहा. या निमित्ताने त्यांना खूप महिलांशी संवाद साधता आला पहा. त्यांनी काही संदर्भ दिले तर लग्न न करता टेस्ट ट्यूब बेबीच्या रिसर्चसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या डॉक्टर इंदिरा हिंदुजा पहा. तर डॉक्टर इंदिरा हिंदुजा हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी स्वतः लग्न केलेलं नाही आणि टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून ज्या दाम्पत्याला मुलबाळ होत नाही त्यांना या माध्यमातून पुत्रसुख देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांची मुलाखत त्यांनी या ठिकाणी घेतलेली पहा. किंवा सासूच्या म्हणण्यामुळे उद्योग व्यवसायात आलेल्या रजनीताई दांडेकर, कॅमलिन या सौंदर्य प्रसाधनाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्या प्रमुख पहा कोण, रजनीताई दांडेकर. किंवा भारताच्या पहिल्या महिला कॅप्टन सौदामिनी देशमुख, ICICIच्या ललिता गुप्ते, या सगळ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत पहा. आणि या मुलाखतीमुळं आपल्याला कसा फायदा झाला हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेले पहा. या सगळ्या जणींच्या मुलाखती हा माझ्यासाठी एक अनुभव होता. त्यांची काम करण्याची पद्धत, मेहनत, चिकाटी, पेशन्स, टाईम मॅनेजमेंट खूप काही शिकण्यासारखं होतं पहा. तर त्यांच्यापासून आपण काय काय घेतलं हे त्या ठिकाणी सांगतात पहा. त्यांची कष्ट करण्याची जिद्द, त्यांचे काम करण्याची पद्धत, मेहनत, चिकाटी, हे सगळे गुण आपण कसे आत्मसात केले, आपण कसं ते शिकलं ही त्या ठिकाणी सांगतात पहा. आणि मग ते या ठिकाणी सांगतात पहा की खऱ्या अर्थानं अशा वेगवेगळ्या मुलाखतीमधून वेगवेगळ्या स्त्रियांचा संपर्क आला आहे, पण असं आपलं व्यक्तिमत्व कसं बनत गेलं हे त्यांनी या ठिकाणी सांगितले पहा. तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण कसं घडलो हे त्यांनी या ठिकाणी प्रांजळपणे सांगितलेले पहा. या पार्श्वभूमीवर आता आजही त्यांना काही कलाकार मात्र विसंगत दिसतात पहा, लक्षात घ्या. जसं मालिका आणि चित्रपटामध्ये काम करतात तसं जीवनामध्ये मात्र विसंगत वागतात, याचेही त्यांनी काही उदाहरण दिलेले आहेत पहा. या पार्श्वभूमीवर मला आमच्या क्षेत्रातील काही जणांच्या मुलाखती फार गमतीशीर वाटतात. स्वतःला नेमकं काय करायचं हेच त्यांना माहीत नसतं, बोलतात एक करतात एक पहा. आता त्यांनी ते संदर्भ कसे दिला आहे तुम्ही हे लक्षात घ्या. चित्रपट क्षेत्रामध्ये, नाटक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कलाकार आहेत, काही कलाकार ते विसंगत कसं वागतात लक्षात घ्या. मालिकांमध्ये चित्रपटामध्ये काम
करताना भूमिका वेगळ्या साकार केल्या, परंतु वास्तवामध्ये ते कसं विसंगत वागतात ही त्यांनी या ठिकाणी नमूद केले. त्यांनी एक मुलाखत सांगितली. एका अभिनेत्रीने एका मुलाखतीत मी केवळ झाडामागे पळणाऱ्या गुडगुडी हिरोईनचं काम करणार नाही असं सांगितलं होतं. त्याच्या पुढच्याच महिन्यात तद्दन कमर्शियल चित्रपटात कमीत कमी कपड्यात नाचणाऱ्या हिरोईनचा रोल तिने स्वीकारला. मुलाखतीत काय ते सांगणार की मी अंगावर तोडके कपडे वापरणार नाही, परंतु वास्तवामध्ये मात्र त्याच हिरोईननं पुन्हा कमी कपडे परिधान करणारे चित्रपट कसे स्वीकारले, त्या भूमिका कशा साकार केल्या हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. हे फक्त चित्रपटापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर नाटक सिरियल्सपर्यंत हा फेवर येऊन पोचला आहे. व्यक्तिमत्वातला अस्सलपणाच हरवत चालला. आता त्यांनी हळूहळू वर्तमानामध्ये ते आल्यात. लक्षात इकडंच आजचं का सांगायला की आजचे कलाकार, आजचे सिने कलावंत तत्वापेक्षा ते तडजोड कसे करतात लक्षात घ्या. कोणत्याही भूमिका कसे ते साकार करायला लागले आणि त्यामुळं मग ते कलावंत म्हणून कसे अयशस्वी ठरतात हे त्यांनी प्रांजळपणे मांडलेले. एक अभिनेत्री एका मुलाखतीत मातृत्व हेच, घर हेच माझ्या जीवनात किती महत्त्वाचं आहे, करिअर वगैरे गोष्टींना माझ्या लेखी शून्य किंमत आहे असं तावातावाने सांगत होते. तिचा हा अभिनिवेश बघून वाटत होतं ती आपलं मत सहजपणे व्यक्त करत नाही, तर एका विशिष्ट पद्धतीने स्वतःला प्रोजेक्ट करत आहे. यातून कसं कळणार तिचं खरं व्यक्तिमत्व. तर कलाकाराच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये जी विसंगती दिसते अलीकडचं, त्याचे त्यांनी मत या ठिकाणी मांडलेले. अर्थातच सगळीच मंडळी अशी असतात असं नाही. अशा अनेक व्यक्ती आहेत, निळू फुलेंपासून अतुल कुलकर्णीपर्यंत, ज्यांच्या वागण्या बोलण्यातलं पारदर्शकत्व त्यांच्या मुलाखतीमधून स्पष्टपणे दिसून येतं. तर काही कलाकार असे आहेत, परंतु आजही चित्रपटसृष्टीमध्ये, नाटकांमध्ये सामाजिक दायित्व अंगीकारणारे अशा अनेक कलाकार आहेत. निळू फुलेपासून अतुल कुलकर्णीपर्यंत त्यांनी संदर्भ दिलेले. आणि त्यामुळं काही विशेष न करता वर्तमानपत्रात बातम्या छापून आणणे आणि त्यानिमित्तानं चर्चेत राहणे, मग लोकांवरही त्याचा जबरदस्त इम्पॅक्ट राहतो. तर काही कलाकारांची अशी भूमिका असते काही फारसं करायचं नाही, वर्तमानपत्रामध्ये आपले कशा बातम्या येतील, कसे फोटो येतील हे पाहायचं, असे काही कलाकार असतात. त्यामुळं आपण नेहमी चर्चेमध्ये राहतो असं त्यांना वाटत असतं. गेल्या काही वर्षात मीडियाचं स्वरूप एवढ्या झपाट्यानं बदललं आहे की आपण थक्क होऊन पाहतच राहा. तर हळूहळू त्यांनी मीडियावर देखील उंगली निर्देश केला आहे. मीडिया देखील भडक बातम्या कसं देतं, सामाजिक दायित्व वगैरे मीडियाने देखील कसं नाकारलं आहे असं ते सुचवतात. हळूहळू मीडिया देखील किती बदलला आहे त्यांनी सांगितलं. की पूर्वी वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवर येणं ही केवढी प्रेस्टिजियस गोष्ट, त्यासाठी तुमचं काहीही तेवढं महत्त्वपूर्ण हवं. पूर्वीच्या काळी वर्तमानपत्रातल्या पहिल्या पेजवर बातमी येण्यासाठी, फोटो येण्यासाठी तुमचं कार्य तसं तेवढं महत्त्वपूर्ण असावं लागायचं. परंतु आज तसं दिसत नाही अशी ते खंत या ठिकाणी व्यक्त करतात. फक्त वर्तमानपत्रातच हे बदल घडते असं नाही, तर टेलिव्हिजनही आता त्याच मार्गाने चालतं. वर्तमानपत्रात नाही तर टेलिव्हिजनवर देखील असंच बातम्या घडतात असं त्यांनी सांगितलेलं. भडक उताम दृश्य असणारे गोष्टीला कसं महत्त्व या ठिकाणी प्राप्त होईल हे त्यांनी या ठिकाणी सांगितले. आज राजकीय क्षेत्रात एखाद्या पक्षाची ध्येय धोरणं, त्यांनी करायची लोकांची कामं, त्यावर कधी पक्षांतर्गत चर्चा होत नाही, तर इतर पक्षातले आमदार कुटील नीतीने कसे फोडायचे यावरच जास्त भर असतो. त्यांनी हळूहळू सामाजिक राजकीय क्षेत्रावर आपली मतं व्यक्त करायला सुरुवात केली. जसं वर्तमानपत्र, टेलिव्हिजन याच्यावर आता खऱ्या कलाकारापेक्षाही जे उतान दृश्य देणारे, जे भडक काम करणारे आहेत अशांना कशी प्रसिद्धी दिली जाते. त्याचप्रमाणे आज राजकीय क्षेत्रामध्येही चांगल्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा दुसऱ्या पक्षातले आमदार कसे फोडायचे याच गोष्टीवर चर्चा असते असंही त्या म्हणतात. ते असं म्हणतात, राजकारणात अभिनय, अभिनयात राजकारण, समाजकारणात अर्थकारण अशा सगळ्या चिकूंची इती झाली आहे. आज वर्तमानात काय झालं की राजकारणामध्ये अभिनय आलेला आहे, अभिनयात राजकारण आलेले आणि समाजकारणामध्ये सुद्धा अर्थकारण, पैसा या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सगळं चुकीचं कसं घडतंय असंही त्यांनी शेवटी नमूद केले. त्या शेवटी असं म्हणतात की हे सगळं बघून वाटतं हल्लीच्या काळात निरोगी नितळ यश मिळवणं खरंच खूप अवघड झालं.
का फास्ट फूडच्या जमान्यात प्रत्येकाला झटपट यश हवंय, त्यासाठी मग शॉर्टकट्स, नको ते कॉम्प्रोमाइज, चुकीचे मार्ग अवलंबिल्याने त्यातून वाढलेल्या अंधश्रद्धा या सगळ्या चक्रातून प्रत्येकाला जावं लागणार. आणि त्यांनी आजचं उघडं नागडं सत्य आपल्यासमोर मांडले. आज काय झालंय, सगळ्यांना असं वाटतंय आपल्याला झटपट यश हवं. आणि मग झटपट यश हवं असेल त्यासाठी त्या कष्ट घेत नाहीत, मेहनत घेत नाहीत, मग शॉर्टकट मार्गाचा त्या काय करतात अवलंब करतात. मग त्या कोणत्याही गोष्टीसाठी काय करतात तडजोड करतात. आणि मग ते लटकं यश मिळवायचं काय करतात प्रयत्न मग करतात. आणि शेवटी त्यांनी समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या माणसाचे काही संदर्भ दिलेत ते असं म्हणतात. मग अशावेळी आठवतात ते गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात कुपोषण आणि बालमृत्यूच्या संदर्भात काम करणारे डॉक्टर अभय आणि राणी बंग. खरंच समाजासाठी आयुष्य वेचणारी ही जी माणसं आहेत ती माणसं त्यांना आठवतात डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग, ज्यांनी कुपोषणग्रस्त जे मुलं आहेत आदिवासींची, त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये आदिवासींच्या जीवनामध्ये आनंद फुलविण्यासाठी ते त्या ठिकाणी राहतात डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग. किंवा आनंदवन फुलवणारे बाबा आमटे, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चिकाटीने आणि जिकरीने चालणारे नरेंद्र दाभोळकर, निर्मला बचावसाठी लढणाऱ्या मेधाताई पाटकर, लाखो रुपयांची चॅरिटी करून त्याबद्दल वाच्यताही न करणारे सशक्त अभिनेते निळू फुले, व्यसनमुक्तीसाठी झडणारे मुक्तांगणाचे अनिल अवचट आणि मन मग निशंक होते. त्याने असं म्हटले की आजच्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या, कलावंताच्या ज्या बेगडी वागणे त्या पार्श्वभूमीवर हे जे समाजासाठी आयुष्य वेचणारे हे जे लोक आहेत त्याच्यामध्ये मग डॉक्टर अभय बंग असतील, त्यांच्या पत्नी राणी बंग असतील, बाबा आमटे असतील, त्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे असतील, किंवा नर्मदा बचाव आंदोलनामध्ये काम करणाऱ्या मेघाताई पाटकर असतील, समाजातील अंधश्रद्धा नाहीशी व्हावी म्हणून ज्यांनी छातीवर गोळ्या स्वीकारल्या असे नरेंद्र दाभोळकर असतील, किंवा सशक्त अभिनय करणारे वेगळ्या वेगळ्या चॅरिटीला मदत करणारे निळू फुले असतील, किंवा मग अनिल अवचट, अशी जी माणसं आहेत या माणसाच्या कार्यामुळंच आज समाज काय टिकून आहे. पुढं ते असं म्हणतात ते. आणि शेवट त्याने असं केलं पाहिजे, काळाच्या ओघात वाहून जायचं की काळावर आपला ठसा उमटायचा, हे शेवटी आपलं आपणच ठरवायचं असतं नाही का. अतिशय सुंदर असं त्यांनी विधान केले की काळाबरोबर वाहत जायचं की काळावर आपला ठसा उमटवायचा, हे आपल्याला ठरवायचं असतं. सामान्य माणसासारखं जर आपण तसंच वागायला लागलो तर आपली दखल कोणी घेणार नाही. पण लक्षात काळावर जर ठसा आपल्याला उमटवायचा असेल तर अभय बंग, बाबा आमटे, का नाही, प्रकाश आमटे, नरेंद्र दाभोळकर, अनिल अवचट यांच्यासारखं काम करणं कसं गरजेचं आहे असं त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केले. तर झपाटले पण ते जाणते पण या स्वकथनामधून त्यांनी आपण कसं घडलो, आपल्यावर कोणाकोणाचे संस्कार झाले आणि समाजाचं आरोग्य जर निरोगी ठेवायचं असेल तर यासाठी सशक्त काम करणं कसं गरजेचं आहे हे त्यांनी या ठिकाणी मतं या ठिकाणी नोंदवलेली इथं आपण थांबू. धन्यवाद.